अशोक पुंडलिक बांगर. काय वाटतं तुम्हाला? मला जाधवभाऊ थोरात थोडे उमेदवार चांगले म्हणजे व्यवसायाने आहे, कामाने चांगले, त्यांच्याबद्दल वाटतं. तुमचा पाठिंबा त्यांना राहणार. त्यांना दादा तुम्हाला काय वाटते? तुमचं नाव सांगा. भोकरकर रंगनाथ ताबाजी. काय वाटतं तुम्हाला? कुठला उमेदवार सरळ ठरल? दादाभाऊ शेट्टी. दादाभाऊ शेट्टी थोरात. काय आलं 2-3 उमेदवार आहेत. 2-3 उमेदवार आहेत. जो पक्षश्रेष्ठ निर्णय घेईल त्या उमेदवाराचं काम आम्ही प्रामाणिकपणे करू. जो उमेदवार देईल त्याचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू, एवढंच मला सांगायचं. चारी मुलं चांगले पण आता शेवटी जनतेने जे ठरवलं आमची श्रेष्ठी निकम साहेब आणि ते आमचे पक्ष जे तुमचा पाठिंबा कोणाला राहणार आहे? श्रेष्ठी जनतेच्या बरोबर आम्ही त्यांचं काम 100% काम करू. मी दादाभाऊ शेटला 25 ते 30 वर्ष ओळखतोय. प्रत्येक कार्यक्रमामध्ये बिझनेसमध्ये गोरगरिबांना मदत करण्यासाठी अग्रेसर माणूस आहे. पुढं कोण गुतला दादाभाऊ वेळोवेळी धावून येतात, कोणत्या सुखदुःखात नेहमी सामील होतात. तिच्यामुळं दादाभाऊ शेठ थोरात हे आपल्या गटातून 100% विजय होतील आणि होणारच आहे. पुढचा त्यांचा उमेदवार तर तुम्हाला डिक्लेअर माहितीच आहे विरोधी पार्टीचा. तर दादाभाऊ शेठला तिकीट मिळणार म्हणजे मिळणार आणि दादाभाऊ शेठ पंचायत समितीवरती निवडून जाणार. ही काळ्या दगडावरची सफेद रेषी. स्थानिक पुढाऱ्यांमुळे झालेली आहे. जे स्थानिक पुढाऱ्यांच्या विरोधात गाव आहे असं तुमचं म्हणणं असं आमचं आहेच, म्हणजे म्हणले नाही आहेच. आम्ही ते मतदानातून दाखवून दिलेलं आहे. मागल्या नावाला आमची सहमती राहणार आहे. गावचा म्हणून स्वप्नील बांगर राहील आणि बाहेरून जर आला तर आमचं मत हे दादाभाऊ थोरातांना 100% राहील.